कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये उद्या 12 वाजता अतिशय महत्त्वाची बैठक या ठिकाणी होणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय राहतील, कुंभमेळा मंत्री म्हणून मी सुद्धा त्या ठिकाणी राहील आणि सर्व विभागाचे प्रधान सचिव हे त्या ठिकाणी हजर राहणार आहेत। त्याचबरोबर रेल्वेच्या संदर्भामध्ये आपल्याला 2-3 प्लॅटफॉर्म अजून जास्त करावे लागणार आहेत। विमानतळाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला मोठा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागेल। त्याच्या एक्सपेन्शन संदर्भामध्ये, पार्किंगच्या संदर्भामध्ये मोठा निर्णय त्या ठिकाणी होईल। अनेक गोष्टी आहे, मग त्यामध्ये गर्दीचं नियोजनाच्या संदर्भामध्ये, आरोग्याच्या संदर्भामध्ये, कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या आहेत, पाणी पुरवठा, स्वच्छता, असे सुद्धा 15-20 मुद्दे घेऊन त्या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आता 2 वर्ष आपल्याला राहिलेले आहेत। आताच आपण प्रयागराजचा कुंभ या ठिकाणी बघतोय आणि त्या ठिकाणी गर्दी बघतोय, म्हणून गेल्या वेळेपेक्षा दुप्पट, तिप्पट, चौपट गर्दी होण्याची शक्यता सुद्धा नाशिक कुंभमेळ्यामध्ये आहे। आणि म्हणजे गर्दीचं नियोजन झालं पाहिजे, कुठेही अनुचित प्रकार होता कामा नये, यासाठी सगळ्या खबरदाऱ्या आम्हाला घ्यायच्या आहेत। गेल्या वेळी 12 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी अतिशय सुंदर असं नियोजन आपण कुंभमेळ्याचं त्या ठिकाणी केलेलं होतं। कुठेही कुणाला इजा झाली नाही, कोणी जखमी झालं नाही, कोणी मिसप्लेस झालं नाही आणि कोणी त्या ठिकाणी मृत्यू पावला नाही, कुठे अपघात झाला नाही। आणि म्हणून याही वेळेला अतिशय सुंदर असं नियोजन आपल्याला या कुंभमेळ्याचं करायचं आहे। स्वच्छ कुंभ करायचा आहे, सुरक्षित कुंभ करायचा आहे आणि त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे। तुम्ही जुन्या कुंभमेळ्याचा उल्लेख केला, मी बरोबर असेल तर तुम्ही त्यावेळी पालकमंत्री देखील होतात, जबाबदारी पूर्ण त्यांच्याकडे होती। पण आता तुम्ही फक्त कुंभमेळा मंत्री आहात, पालकमंत्रीपद जाहीर होत नाहीये, अशा वेळी अनेक अडचणी येतात। खरं तर प्रत्यक्षपणे अनेक अडचणी येतात, बैठकांसंदर्भात असतील, काही आदेश प्रत्यक्ष करण्यासंदर्भात असतील। हा तिढा सुटणार आहे का? आणि त्यातली त्यात कुंभमेळा मंत्री म्हणून तुम्हाला यातले सगळे अधिकार, पालकमंत्र्याला जेवढे अधिकार असतात तेवढे प्राप्त होणार आहेत का? मला वाटतं की या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे, रायगड आणि नाशिकचा थोडा तिढा आहे। मला वाटतं या 2-3 दिवसामध्येच हा प्रश्न सुटेल, कारण हे खरं आहे, कारण पालकमंत्री पद असल्याशिवाय बाकी बैठका करता येत नाही, नियोजन समितीच्या बैठका घेता येत नाही, हे खरं आहे। पण मला असं वाटतं की ते जरी खरं असेल तरीसुद्धा कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये आम्ही कुठेही मागे नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय या संदर्भामध्ये अतिशय बारीक लक्ष घालतायत। परवाच शिंदेसाहेब जाऊन बैठक करून आलेत। गेल्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक सविस्तर बैठक या संदर्भामध्ये घेतलेली होती आणि म्हणून मला असं वाटतं की या नियोजनामध्ये आम्ही कुठेही मागे राहणार नाही। पण तरी पालकमंत्र्याची गोष्ट जर लवकर झाली तर त्याचा अधिक फायदा कुंभमेळ्यासाठी सुद्धा होणार आहे। लवकर होईल। कुंभमेळ्यासाठी सगळेच विभाग, सगळ्याच खात्यांकडून मागणी मागवण्यात आलेली आहे, ती मागणी त्यांनी दिलेली आहे। आणि रोड्स असतील, पूल असतील, कारण आता सगळ्यांचं रुंदीकरण आपल्याला करावं लागणार आहे। नवीन रस्ते, काही नवीन ब्रिज आहेत ते आपल्याला घ्यावे लागतील, कारण यावेळेला मी पुन्हा सांगेल की यावेळेला गर्दी गेल्या वेळेपेक्षा तिप्पटपेक्षाही जास्त गर्दी होईल। कारण आपण आता चाललेला कुंभमेळा प्रयागराजचा बघितला तर त्या ठिकाणी सगळे अंदाज गर्दीचे चुकलेले आहेत, इतकी अफाट गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून नाशिक तर आपलं त्या मानाने, प्रयागराजच्या मानाने आपला कुंभमेळ्याची जागा ही लहान आहे, नदीचं पात्रसुद्धा किंवा सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी लहान आहे, त्यामुळे आपल्याला अधिक बारकाईने लक्ष त्या ठिकाणी द्यावं लागेल। आणि म्हणून मग बांधकाम खातं असेल, तर कुठलं इरिगेशन खातं असेल, कुठे घाट करायचे असतील, आरोग्याच्या व्यवस्था असतील, काही STP प्लॅनच्या संदर्भामध्ये पाणी दूषित कसं राहणार नाही, चांगलं स्वच्छ पाणी कसं जाईल नदीमध्ये, या संदर्भात सगळ्या दृष्टीने आपल्याला त्या ठिकाणी काळजी घ्यावी लागणार। MMRDAच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा आरोप जो आहे तो एका फ्रेंच कंपनीने केला आहे। एक मुंबई मेट्रोसाठी कन्सल्टंट संदर्भात आहे आणि तसं पत्र फ्रेंच एम्बॅसीनं मला मुख्य यांना दिलं नाही। मला या संदर्भामध्ये आपण सांगतात म्हणून आताच माहिती मला या ठिकाणी मिळाली, पण या संदर्भामध्ये जर कोणी तक्रार केली असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये, तुम्हाला माहिती आहे, त्यांनी सध्या एक आक्रमक पवित्रसुद्धा या संदर्भामध्ये घेतलेला आहे आणि या तथ्य असेल चौकशी करून तर निश्चित त्यांच्यावर कारवाई केली जाईल। दुसरीकडे पालकमंत्री पदासंदर्भात तुम्ही 2 दिवसामध्ये निर्णय येईल असं सांगितलं जातं, मात्र तुमच्या आणि दादा भुसे यांचं खरं तर नाव होतं, तर आता तिसरंच नाव त्या ठिकाणी बोर्ड लागलेलं पाहायला मिळतं, ते म्हणजे विखे पाटलांचं। विखे पाटलांनी आपली पाठी लावलेली आहे कुठे? नाशिकमध्ये।
वेगवेगळ्या मंत्र्यांचा ताबा एकाच कॅबिनवर मला वाटतं जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत कुणी पार्टी लावली तर काही हरकत नाही, पण मला असं वाटतं की नंतर जाहीर झाल्यावर सगळ्यांना त्या पार्ट्या आपल्याला काढाव्या लागतील. पण मला वाटतं विखे पाटील साहेबांची पार्टी लागलेली आहे मी असं कुठं ऐकलेलं नाही. तुम्ही सांगतात मला त्यांनी पालकमंत्री म्हणून लागले म्हणून, मंत्री म्हणून ते गेले असतील. जलसंपदा विभागाची पाठी आहे. हा जलसंपदा विभाग त्यांच्याकडे आहे ना, नाशिक विखे पाटील साहेबांकडे तो जो भाग आहे तो मराठवाड्यामधला त्याचा काही जोडलेला भाग आहे. त्यामुळे नाशिक तो जो मोठा गोदावरीचा विभाग आहे तो भाग आहे तो विखे पाटील साहेबांकडे आहे. त्यामुळे त्यांनी पार्टी लावलेली असेल, पण पालकमंत्री म्हणून पार्टी लावली असं मी कुठे ऐकलेलं नाही. मला वाटतं आपण ते तपासून घेतलं पाहिजे. हो, मंत्रिमंडळात मंत्र्यांपेक्षा जास्त कोल्हेंनी एक धक्कादायक घटस्फोट केलेला आहे. कोणी? छत्रपती संभाजी महाराजांची जी सिरियल अमोल कोल्हेंनी केली होती खासदार, त्यांचं म्हणणं आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळी संभाजी महाराजांचं चरित्र दाखवलं त्यावेळी माझ्यावरती प्रचंड दबाव आणण्यात आला होता. आता कोणी दबाव आणला त्यांनी स्पष्ट करावं ना, त्यांनी स्पष्ट करावं कोणी दबाव आणला. ते काय आमच्या पार्टीत नाही आहे, ते त्यांच्यावर कोणी काय त्यांच्याकडून त्यांच्या पार्टीतल्या अंतर्गत दबावला का बाहेरून दबाव आला. मला वाटतं असं काहीतरी कोड्यामध्ये बोलण्यापेक्षा त्यांनी ते स्पष्ट करावं, स्पष्ट सांगावं कोणाचा दबाव होता काय दबाव होता म्हणून. मंत्र्यांपेक्षा जास्त PS, OSD आणि PNची खूप चर्चा होताना दिसते, खास करून कालच्या विधानावरून. आता असं कळतंय की म्हणजे मंत्री जसं कुणी चांगलं काम करणार त्याच्यावर जशी नजर आहे तसंच या PS वर नजर. तुम्ही समाधानी त्या सगळ्या नजरा करडी नजर ठेवली जाते मुख्यमंत्री? अगदी निश्चित. आपण या ठिकाणी आपण या सगळ्या परिसरामध्ये वावरत असतात, आपल्याला याची कल्पना आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं जे आहे ते अतिशय योग्य आहे. काही ठिकाणी काही जे PA आहेत, PS आहेत, OSD आहेत, याच्या बाबतीमध्ये खरंच खूप चांगलं बोललं जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यांचे उद्योगही सर्वांनाच माहिती आहे, आपल्यालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे, या परिसरामध्ये काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाही माहिती आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने काही कर्मचारी जे आहेत ते जर अशा वेडंवाकडं वागत असतील, काही वेगळ्या प्रकारे इथे काम करत असतील तर त्यांना कोणी मंत्र्यांनी घेताच कामा नये. आणि त्यांची यादी मुख्यमंत्री मोदयांकडे आहे, त्यांना माहिती आहे काय करतो कोण, काय करतो कोण नाही. म्हणून त्यांनी सांगितलंय की आपण हे सगळ्या लोकांना वगळून आपण त्या ठिकाणी आपला स्टाफ नेमावा. मला वाटतं यात गैर काहीही नाही. पाण्याच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे दलालांना चाप लावतात फडणवीस योग्य करतायत. आणि माझ्याकडे सुद्धा अशा 16 दलाल आणि फिक्सरांची यादी आहे. मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री असताना जर आपण हे फंडा केला असता, चालवला असता अशा पद्धतीने तर फार बरं झालं असतं. आता काहीतरी माझ्याकडे यादी आहे, मग तुमच्या वेळेला हेच लोक होते, मग त्यावेळेला आपण का नाही असं पुढाकार घेतला या बाबतीमध्ये की असे जे भ्रष्ट आहेत, जे चुकीचे कामं करतायत, फारच दलाल्या करतायत, अशा लोकांना घेऊ नका, हे आपण केलं नाही. आता बोलून काय उपयोग आहे? आता काय सांगतो, माझ्याकडे यादी तर आपण सरकारमध्ये असताना आपण काय कारवाई केली त्या लोकांवर, आपण का ठेवलं त्याला तुमच्याकडे, याचे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. सातत्याने कौतुक केलं जातं फडणवीसांचं राऊतांकडून किंवा साधनामधून सुद्धा यादी कौतुक केलं होतं. का ही जवळीक वाढते? नाही मला काही या बाबतीमध्ये माहिती नाही. उष्णतेचा पारा वाढतोय मात्र दुसरीकडे मुंबईमध्ये पाणी नहीं, मुझे लगता है अभी 90%, 80-90% जो स्टाफ है मंत्रियों का उसकी अपॉइंटमेंट हो गई है. बहुत कम ऐसे मिनिस्टर होंगे कि जिनका कहना है मुझे यही चाहिए वही चाहिए. लेकिन माननीय मुख्यमंत्री महोदय जी ने कहा है कि भाई कुछ लोग हैं जो गलत काम करते हैं मंत्रालय में, कई सालों से यहीं बैठे हुए हैं, वही PA रहते हैं, वही PS रहते हैं, वही OSD रहते हैं, तो उनके लिए कुछ माननीय मुख्यमंत्री जी का आक्षेप है और सभी का है. तो इसलिए वो नाम छोड़कर नए नाम दो, ऐसा सभी मंत्रियों को निर्देश माननीय मुख्यमंत्री जी ने दिए हैं. मुझे लगता है 2-3 दिन में जो भी 10-20% अपॉइंटमेंट होगी वो भी हो जाएगी. इसके चलते महायुति में दरार के संकेत दिख रहे हैं. कोई कहीं दरार हम लोगों में नहीं है. माननीय शिंदे साहब ने भी इसे अनुमति दी है, दादा ने भी कहा है कि आप जो कर रहे हैं सही है, ठीक है. पर मुझे लगता है आपको भी लगता होगा कि जो देवेंद्र जी कर रहे हैं, माननीय मुख्यमंत्री जी, वो सही कर रहे हैं. नासिक में जो कुंभ मेला आयोजन किया जाएगा उसको लेकर के क्या निर्णय लिए गए और कैसी तैयारी है सरकार की? कुंभ मेला अभी 2 साल रहा है, 27 में कुंभ मेला शुरू होगा. तो मुझे लगता है कि समय बहुत कम है. अभी आपने देखा प्रयागराज में कुंभ मेला अभी चल रहा है, अभी कल के आज के आखिरी तारीख है, लेकिन कितनी भीड़, सब भीड़ के अनुमान टूट गए हैं. जो हमें एक्सपेक्ट था कि इतने लोग आएंगे उससे भी ज़्यादा भाविक वहाँ पर आ रहे हैं. तो इसलिए नासिक में भी
पिछले समय से दुगने तिगने से भी ऊपर लोग भाविक वहाँ पर आएंगे। नासिक का जो नदी का पात्र है वो छोटा है, जगह हमारे पास छोटी है और इसलिए हमें ज़्यादा मेहनत वहाँ पे करनी पड़ेगी, ज़्यादा ध्यान हमें वहाँ पर देना पड़ेगा। कोई स्टैम्पेड ना हो, कोई वहाँ दुर्घटना ना हो, इसलिए हमें बहुत ज़्यादा ध्यान वहाँ देना पड़ेगा। इसलिए कल 12 बजे सह्याद्री रेस्ट हाउस में माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, दोनों उप मुख्यमंत्री, कुंभ मेला मंत्री करके मैं और सभी विभागों के प्रधान सचिव, उसमें केंद्र सरकार के भी अधिकारी है, जो विमान सेवा को लेकर है, रेलवे सेवा को लेकर है। अभी हमारे पास वहाँ 2 ही प्लेटफॉर्म है नासिक में, हमें और 4 बनाने पड़ेंगे क्योंकि आपने देखा दिल्ली में कैसी भीड़ हो गई। तो इसलिए सभी मतलब जो भी करना है वो हम नासिक में करना चाहते हैं। कोई भी दुर्घटना न घटे, कोई भी पब्लिक का कंट्रोल आउट ऑफ कंट्रोल ना हो भीड़ का, इसलिए और पैसा भी जो भी फंड भी है, जो भी निधि है, उसके बारे में भी हमें सोचना पड़ेगा। उसका सभी का प्लानिंग मुझे लगता है कल के बैठक में बैठकर होगा। सर एक सवाल कृषि मंत्री को लेकर है, तो माने आपको लेकर जो सजा सुनाई गई है, क्या एक लगता है कि उनकी संस्था के ऊपर खतरा आता है, तो ऐसे में एक कृषि मंत्री के पद के तौर पर एक बड़ा सेटबैक मुझे लगता है अभी ये टेक्निकल बात है, ये सब टेक्निकल इश्यू है। माननीय मुख्यमंत्री जी, दादा है, एकनाथ जी है, वो इस बात पर निर्णय करेंगे। लेकिन जो भी निर्णय आया है मुझे ऐसे लगता, मतलब मैं टिप्पणी नहीं करूंगा इसके ऊपर, तीनों नेता बैठकर निर्णय करें। बिल्कुल, मैंने भी पढ़ा है, मैंने भी देखा है कि किसी ने फ्रेंच कंपनी है, उन्होंने कहा है कि हमें भी कुछ पैसे मांगे गए हैं, इसके लिए उन्होंने रिटर्न में कंप्लेंट भी की है। माननीय मुख्यमंत्री जी इसको जरूर उसका पूरा इंक्वायरी करेंगे और उसके बाद जो भी है उसका कार्रवाई उनके ऊपर होगी। मुझे लगता है जल्द से जल्द पालक मंत्री का मुद्दा भी सुलझेगा, जल्द से जल्द, यही शब्द मेरे पास अभी है, लेकिन हो जाएगा। मुझे लगता है 2-3 दिन में होना चाहिए। माननीय मुख्यमंत्री इसके बारे में बहुत सीरियस है, गंभीर है, क्योंकि कुंभ मेला आ रहा है। कुंभ मेले को लेकर अभी बहुत सारी मीटिंग बाकी है, इंफ्रास्ट्रक्चर का मतलब बहुत से काम है, वो भी सब बाकी है। पालक मंत्री ये पोस्ट कुंभ के लिए भी बहुत ज़रूरी है और बड़ी पोस्ट वहाँ पे है और हमें नियोजन भी बहुत जल्द करना है, क्योंकि अगर 4 प्लेटफॉर्म अगर रेलवे के बनाने हैं, कोई एयर स्ट्रिप बढ़ानी है या कुछ पार्किंग स्लॉट बढ़ाने हैं, तो हमको अभी से काम शुरू करना पड़ेगा, अदरवाइज देर हो जाएगी। इसलिए पालक मंत्री, मुझे लगता है 2-3 दिन में इसका निर्णय होगा। सर एक सवाल बस आपसे जानना चाहेंगे, सर एक सवाल आपसे जानना चाहेंगे, मशहूर अभिनेत्री प्रीति जिंटा ने सर कुछ ही दिन पहले दरअसल भाजपा को लेकर कई अच्छे शब्द और तारीफ की थी सोशल मीडिया पर, जिन्होंने काफी सुर्खियां बटोरी थी। आज प्रीति जिंटा को कांग्रेस द्वारा ट्रोल किया जा रहा है, ये कहते हुए कि भाजपा ने 18 करोड़ का जो लोन है प्रीति जिंटा का वो क्लियर किया है, इसलिए प्रीति जिंटा ने अपना सोशल मीडिया अकाउंट भाजपा को सौंप रखे हैं। सर आप इसे कैसे देखते हैं? नहीं, मुझे इसके बारे में कोई जानकारी नहीं है। प्रीति जिंटा जी को मैं कभी मूवी देखता ही नहीं, मैंने खाली लगान देखी थी 20-25 साल पहले, उसके बाद में मैंने आज तक कोई मूवी देखी भी नहीं, इसलिए मुझे इनके बारे में कोई जानकारी भी नहीं है। और सही मैं बताता हूँ, मुझे इस बात के ऊपर मुझे कोई जानकारी नहीं है। सर मालवणमध्ये एक कारवाई झालेली आहे की पाकिस्तान मॅच हरल्यानंतर काही पाकिस्तान भारत विरोधी घोषणाबाजी झाली होती आणि त्या ठिकाणी बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे, त्यावरून टीका होताना दिसते। तुम्हाला वैयक्तिक पातळीवर वाटतंय काही कारवाई योग्य आहे? त्याचं भंगारचं दुकान होतं आणि तिथं ती कारवाई करण्यात पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झालेली आहे। नहीं, मुझे लगता है दोनों बात एक दूसरे से जोड़नी नहीं चाहिए। शायद अतिक्रमण है तो पहले से उनको नोटिस दी गई होगी या कार्रवाई चल रही होगी। ये तो एक संजोग है कि भाई बस पाकिस्तान हार गया और कार्रवाई हो गई और उन्होंने कुछ गाली गलौज की होगी, मुझे पता नहीं इस बारे में। लेकिन अगर हमारा देश जीतता है, पाकिस्तान हारता है और इस तरह की कोई टिप्पणी गलत करता है, तो ये मुझे लगता है तो राष्ट्रद्रोही है। ऐसे जो लोग हैं उनको बिल्कुल पकड़ के अंदर करना चाहिए, इनके ऊपर कार्रवाई करना चाहिए। भाई आप देश में यहाँ रहकर अगर कोई पाकिस्तान के गुणगान गाएगा, उनका झंडा फहराएंगे, आप उनकी जय जयकार करेंगे, यार अगर वो हारते तो हमें गाली देंगे, मुझे लगता है ये बात बहुत गंभीर है। इस तरह से हम कोई इसको बर्दाश्त नहीं करेंगे। मालवणमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झालेली आहे आणि त्यानंतर त्या कुठे झालं? मालवणमधला
पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झालेली आहे. त्या बंगालवाल्याच्या दुकानावर आता तोडक कारवाई झालेली आहे. मालवणमध्ये पाकिस्तान हरल्यानंतर परवाच्या मॅचमध्ये भारत जिंकल्यानंतर भारताबद्दल काही अपशब्द वापरले गेले, काही शिव्या दिल्या गेल्यात असं आपण मला सांगतात. मी बघितलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे. या देशात राहून आपला देश जिंकला म्हणून पाकिस्तान हरला म्हणून भारताला तुम्ही शिव्या देत असाल तर मला वाटतं यापेक्षा गंभीर बाब दुसरी असू शकत नाही. या बाबतीमध्ये निश्चित चौकशी होईल, त्याच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग बघितल्या जातील. आणि मला वाटतं हा तर देशद्रोहच आहे, हा देशद्रोह आहे. इथे राहायचं, इथे खायचं, इथे प्यायचं आणि परत देशाला शिव्या घालायच्या आम्ही जिंकलो म्हणून. तर हे कदापि सहन केलं जाणार नाही, कदापि आम्ही सहन करणार नाही. या बाबतीमध्ये सक्त कारवाई त्या ठिकाणी होईल. पण अशा लोकांना सुद्धा अद्दल चांगली घडली पाहिजे या मताचा मी आहे. भाऊ, मत्स्योद्योगमध्ये धनंजय देशमुख उपोषणाला बसलेले आहेत. धनंजय मुंडे हे 3 कॅबिनेट झाल्या त्यात अनुपस्थित होते. सरकारवर त्यांच्या राजीनाम्याचा दबाव आहे का, काय वाटतं? नाही, माझं आणि धनंजय मुंडेंचं काही माझं बोलणं त्या ठिकाणी झालेलं नाही. पण त्यांची तब्येत खराब आहे, डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे अशी माहिती माझ्याकडे आहे. मी जास्त काही फार विचारपूस खरं म्हणजे केलेली नाही. पण तब्येत खराब आहे, मी माहिती प्राथमिक घेतली असताना त्याची तब्येत खराब आहे त्यामुळे ते येत नाही आहे एवढं मला माहीत. देशमुख कुटुंबियांनी आता उपोषणामध्ये मत्स्योद्योग वासीय सुद्धा आता सामील झालेले आहेत. आता बेमुदत आंदोलनाला ही सुरुवात झालेली आहे. त्याच्या प्रकारे बघता बीडचं प्रकरण पुन्हा तात्काळ दिसतंय. सरकार कशा प्रकारे मला वाटतं या संदर्भामध्ये सखोल चौकशी सुरू आहे. सगळ्या ज्या एजन्सीज सरकारने नेमलेल्या आहेत, मोठे अधिकारी त्या संदर्भामध्ये त्या आहेत, चौकशी समितीमध्ये आहेत. आणि चौकशी झाल्यानंतर ज्या गोष्टी पुढे येतील त्यांना अनुसरून त्यांच्यावर त्या ठिकाणी जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे. पण मला असं वाटतं की अजून फार घाई न करता या संदर्भामध्ये चौकशी समितीचा अहवाल आल्यावर या ठिकाणी आपण काय आपलं आंदोलन असेल ते असेल ते केलं पाहिजे मला असं वाटतं. पण चौकशीचा अहवाल येण्याच्या अगोदर फार टोकाची भूमिका घेऊ नये अशी माझी आंदोलकांना विनंती आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आनंद होईल अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. काय संजय राऊत बोलत त्याला काय दिवसभर कामच नसतं, काहीतरी बोलत असतात संबंधी. कधी म्हणता आमची तारीफ करता, कधी त्याची तारीफ करता, कधी त्याची तारीफ करतात, कधी पवार साहेब होतात, परत त्यांना शरण जातात. त्यांना काही उद्योग नाही आहे सध्या, त्याच्यामुळे फार त्यांच्यावर आम्हाला कामं खूप आहेत. जाऊ दे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.